नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांची भूमिका स्पष्ट नसल्यास सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। पाहूया। 29 ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती। त्या दिवशी ठरलं जाणार आहे 288 उभा करायची का पाडायची। ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ, त्यात मध्ये मागे पाहणार नाही। मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं। मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं। मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत चाललाय। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल केलाय। मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांची भूमिका स्पष्ट नसल्यानं सरकारनं तात्काळ निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी। सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, देखील मी ऐकलं स्वतः। त्यांनी स्पष्ट भूमिका करावी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय? आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे। ते वातावरण बिघडण्याचं काम हे अशा तऱ्हेने जर भूमिका घेतली तर त्याच्यामधून होऊ शकतं। शेवटी सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे। ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, ही जी शासनाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही अजूनही ठाम आहोत। मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित करत पुन्हा एकदा राज्य सरकारला वेळ दिलाय। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटलांकडून सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय। तसंच 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारला इशाराही दिलाय। राजकारणाचं गणित हे वेळेवर ठरवायला लागतं आणि राजकारणात काही गोष्टी उघड केल्या नाही जात आणि त्या करायला पण नाही पाहिजे। ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला त्याच्या गोरगरीब मराठ्यांचे स्वप्न साकार करायचे, त्यांनी काही गणित सांगितले नाही पाहिजेत। त्या मर्यादा आणि ते संकेत हे दोन्ही मी पाळतो। 29 ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती। त्या दिवशी ठरलं जाणार आहे 288 उभा करायची का पाडायची। मारने से बचाने वाला बडा होता है असं म्हणतात। वाचवणारा देव असतो, मारणारा मानव असतो, पण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा। एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेत। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश टिकणार नसल्याचं म्हटलंय। तर सगळे सोयरे ही टिकत नाही, कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो, आईवडिलांकडून येतो, तो नातेवाईकांकडून येत नाही। म्हणून मी माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झालाय अशी असणारी भूमिका आहे की एक लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला काढण्याचा। ज्यांनी त्यांनी काढावं त्याबद्दल आमचं काय नाराजी असण्याचं काही कारण नाही, परंतु विनाकारण एखाद्या जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा किंवा त्यांना काहीतरी टार्गेट करायचं म्हणून कधी रॅल्या असल्या नाही पाहिजे। तुमच्या न्यायासाठी 100% असल्या पाहिजे, पण त्या तुमच्या न्यायासाठी नाही आहेत, त्या छगन भुजबळच्या हातापायी आहेत। मनोज जरांगे पाटलांनी मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर आशिष शेलारांकडून जरांगे पाटलांना इशारा देण्यात आला होता। त्यानंतर जरांगे पाटलांनीही आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलंय। मुळामध्ये जरांगे पाटील आपण या विषयाला न्याय देण्यासाठी आंदोलक म्हणून नेतृत्व करता, याला आम्ही सकारात्मकच पाहतो आणि समर्थनार्थच भूमिका घेतो। पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ, त्यात मध्ये मागे पाहणार नाही। तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा। तुम्ही जे आता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, या भानगडीत पडू नका। मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं। मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं। मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलात असं करू नका। मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता येत आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला। त्यामुळे सरकार 13 ऑगस्ट पर्यंत काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। संजय सरोदे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.